नमस्कार, मी राजेंद्र शिसतकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कार्यकर्ता. मित्रांनो, 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जेवढा सहभाग मराठी माणसाचा होता तेवढाच सहभाग इतर भाषिकांचा सुद्धा होता. स्वातंत्र्य सैनिक सुमेरमल बाफना हे त्यातलं महत्वाचं नाव. बाफना कुटुंब मूळचं राजस्थानचं. आज 5वी पिढी महाराष्ट्रात त्यांची राहते. आज आपण भेटणार आहोत एक अशाच कार्यकर्त्याला, स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी जन्माला येऊन मुंबई हीच आपली कर्मभूमी मानणाऱ्या मलबार हिलचे श्री राजकुमार बाफना यांना. बाफना साहेब, कार्यकर्ता या कार्यक्रमात मी राजेंद्र शिसतकर आपलं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, थँक्यू. गप्पांना सुरुवात करूया. शुअर. बाफना साहेब, तुमचं जे कार्यक्षेत्र आहे मलबार हिल, या मलबार हिल परिसरामध्ये जसं मलबार हिल किंवा खंबाला हिल परिसर येतो किंवा गिरगावातल्या चाळी येतात, झोपडपट्टी हा विभाग येतो, म्हणजे तिन्ही वर्गातील लोक त्या तिथे येतात. या तिन्ही जाती धर्माची लोकही भरपूर असतील तिन्ही ठिकाणी, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतील. या सगळ्यांच्या मदतीला धावून तुम्ही जाताच. ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? एक सोशली ॲक्टिव्ह होणं हे मी लहानपणापासून बघितलं आहे. आणि ॲक्च्युली हे जे कारण आहे की लोकांना मदत कसं केली पाहिजे हे सगळं प्रश्न, त्याच्यामुळेच मी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आलो. म्हणजे काय आहे की ही सगळी ॲक्टिव्हिटी मी लहानपणापासून बघितलं. ॲक्टिव्ह पण होतं माझ्या वडील सोबत, नंतर स्वतःची पण चालू केली. एकदा आपले खूप सिनियर एक पॉलिटिशियन आहे नॅशनल लेवलचे, त्याच्यासोबत मी डिस्कशन असंच करत होतो जे सगळी ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे करतात ते ठीक आहे, पण तुम्ही एकदा सरकारमध्ये भाग बजावलं की तुम्ही MLA झाले की MP झाले की काहीतरी झाले, त्याच्या रोलमध्ये तुम्ही एक चांगला कानून पण आणला की तुम्ही लाखो कोटी लोकांना तुम्ही एक झटक्यात तुम्ही बेनिफिट देऊ शकतात. बरोबर. आणि ते जे वाक्य आहे ते अजून पण माझ्या मनामध्ये सतत चालत आहे की पॉलिटिक्समध्ये या, इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये या, सरकारमध्ये जे आहे आपण असे नियम आणू की स्कीम्स आणू ज्याच्यामुळे लोकांचा जास्तीत जास्त फायदा होऊ. हेच एक मेन धोरण आहे. म्हणून मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये एकदम ॲक्टिव्ह झाला. बाफना साहेब, हा मुद्दा झाला की तुम्ही जे स्लम डेव्हलपमेंट बद्दलचं, पण मगाशी तुम्ही एक विषय काढला होता की लोकमान्य टिळकांनी केशवजी नाईक चाळीमध्ये गणेशोत्सव सुरू केला. मला वाटतं 100, 200 किंवा 300 तरी बिल्डिंग्स गिरगावात अशा असतील की ज्या जुन्या आहेत, त्याला कल्चरल हेरिटेज आहे. तर या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटसाठी काय केलं आणि अशा एक्झॅक्टली किती बिल्डिंग्स असतील? गिरगाव, खेतवाडी, नाना चौक, ताडदे, मिस मलबार हिलमध्ये रिडेव्हलपमेंटसाठी मला असं वाटतं की ऑलमोस्ट 500 लहान मोठे जे आहेत बिल्डिंग्स जे आहे, काही कॉलनीसारखं आहे, काही इंडिव्हिज्युअल बिल्डिंगसारखे आहे. आणि त्यांच्या रिडेव्हलपमेंट होणं मला असं वाटतं गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. आणि मोठ्या भागाने जे आहे जे बिल्डिंग्स, त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे, खराब आहे. या बिल्डिंग्स किती वर्ष जुने असतील साधारण? कमीत कमी मला वाटतं 100 वर्ष, कमीत कमी 100 जुने बिल्डिंग्स आहे. आणि आता एकदम जीर्ण झालेले आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे लोकांची पण एक डिमांड आहे. मी असं सांगू इच्छितो की त्यांची डिमांड आहे की यांचा आता रिहॅबिलिटेट आम्हाला करा, आम्हाला नवी स्कीम बनवून द्या. पण त्यांना गायडन्स नाही, त्यांना माहीत नाही की हे कसं करायचं. आणि आता जी क्लस्टरची नवीन सरकारची जी स्कीम आहे त्याच्यात ती जर गेले तर त्याच्या अजून जास्त बेनिफिट होऊ शकतो. कारण ते चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आजूबाजूच्या जे आहे त्यांच्या नवीन सोसायटीच्या ते निर्माण करू शकतात. जर इंडिव्हिज्युअल केली तर त्याच्यात काय होण्याची शक्यता काहीच नाही. म्हणून आणि पुनर्रचना सारखा जे आहे पूर्ण गिरगाव भाग जे आहे त्याच्यात काही जे हेरिटेज स्ट्रक्चर्स जे आहे ऑब्व्हियसली त्याची एक खूप महत्त्व आहे, त्याला सोडून जिथे जिथे क्लस्टर सारखा डेव्हलपमेंट होऊ शकतो आणि तिकडचे स्थानिक त्यांना तिथेच चांगलं घर देऊन जे स्कीम जे मला असं वाटतं की व्हायलाच पाहिजे. आणि तो मलबार हिलमध्ये माझ्या हिशोबाने इज द मोस्ट बिगेस्ट प्रायोरिटी. कारण होतं कसं की
जुन्या बिल्डिंग्स आहेत, कल्चरल हेरिटेज आहे, हे सगळं ठीक आहे, पण त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसांचं प्राण पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं प्राणही वाचलं पाहिजे, शिवाय कल्चरल हेरिटेजला धक्काही नाही लागला पाहिजे. असं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या क्षेत्रामध्ये येतं असं मला वाटतं. झोपडपट्टीतल्या मुलांच्या शिक्षणासाठी काही करावं असं का वाटलं तुम्हाला, आणि काय काय केलं तुम्ही? माझं असं मत आहे की येणारा जो युग आहे, येणारा काळ जे आहे त्याच्यात एज्युकेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण आता म्हणतात IT युग, आता ते नेक्स्ट लेवलला आपण जाणारच आहात. आणि आपल्याला जर सक्षम व्हायचं असेल आणि पुढे प्रोग्रेससाठी स्वतःची एक प्रोग्रेस असती, समाजाची असती आणि देशाची पण असती. त्याच्यासाठी जर ही नवी पिढीला सक्षम करायचं असेल त्याचा फर्स्ट स्टेप आहे एज्युकेशन. म्हणून मी हे एज्युकेशन आहे त्याच्यावर जरा जास्त लक्ष देतो, इम्पॉर्टन्स देतो त्याला. जसं तुम्ही म्हणालात की तुमची 5वी पिढी गिरगावातली आहे, त्याच्यामुळे 1942 स्वातंत्र्य संग्रामात तुमचे वडील होते, त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी असेल, सामाजिक परिस्थिती वेगळी असेल, आणि आता 2014 आताची सामाजिक राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तुमच्या बाफना संपूर्ण कुटुंबियांनी त्या विभागातल्या समस्या, त्यांचे प्रश्न हे कोळून प्यायले असतील. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमच्यासारखा माणूसच त्या समस्यांवरती उत्तर शोधू शकतो असं मला वाटतं. आहे, माझी कोशिश आहे पूर्ण की आम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन, त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांना मदत करू. नवीन नवीन स्कीम जे काही सरकारकडून आम्ही प्रेझेंट करू शकतात त्या आम्ही करू. आणि एक चांगला डेव्हलपमेंट माझं डेव्हलपमेंट म्हणजे असं नाही की बिल्डिंग्स, डेव्हलपमेंट म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, तो खूप गरजेचा आहे. आणि त्याच्यासाठी हे एक टोटॅलिटीमध्ये एक व्ह्यू घ्यावा लागतात. आणि त्याच्यामुळे ॲक्टिव्ह पॉलिटिक्स जे आहे त्याच्यात असणं, इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये असणं ते खूप गरजेचं आहे. आपल्याकडे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, कुठल्याही सामाजिक कार्यासाठी म्हणा किंवा कलावंतांना त्यांच्या कामासाठी दिला जातो. पण तुमच्याबद्दल एक आम्हाला असं माहिती मिळाली आहे तुमच्याबद्दल की तुम्ही एका व्यक्तीला एका विशिष्ट कामासाठी पुरस्कार दिला होता. तो पुरस्कार का दिला होता, कशासाठी दिला होता, त्याच्याबद्दल आपण जाणून घ्या त्याच माणसाकडून. राजकुमार बापनासाहेबांनी ज्यावेळेस माझा सत्कार केला की खरोखर त्यांच्या माझ्या मनापासून असं वाटलं की कोणीतरी एक मोठ्या व्यक्तीने आणि माझ्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांनी माझा जो सत्कार केला, त्या संदर्भात मला अगदी भरून आलं की नाही, खरोखर अशी पण माणसं आहेत की छोट्या छोट्या माणसांना ओळखून ते अगदी त्यांच्या मनापासून आणि अगदी त्यांच्या इच्छेपासून ती गोष्ट केली. असं कधी वाटलेलं नाही की माझा असा कोण सत्कार करेल, पण साहेबांनी केलं. त्याच्यानंतर 13 तारखेच्या रविवारी मी जिथे राहतो कुळाव्यामध्ये, तिथे देखील असाच एक प्रकार घडला की रमेश साबले म्हणून मित्रच आहे माझा, तो देखील कुठे गेटवेला पोहायला गेला, त्याला देखील तिथे पोहता आलं नाही. तर तो मला म्हणाला हॉस्पिटलला घेऊन चल की मी पाणी प्यायलेलो आहे. मग त्याला उलटा केला तर त्याचा थोडा गॅस निघाला. मग मी त्याला टॅक्सीमध्ये भरलं आणि संजय हॉस्पिटलला घेऊन गेलो. आणि हे सर्व मला साहेबांनी जो माझा सत्कार केला त्याच्या मला अगदी मनात आणखीन भावना अशा झाल्या की आपण कोणालाही अशा गोष्टी करू शकतो असं माझ्या आता मनामध्ये निर्माण झाले. सत्कार करणंच गरजेचंच होतं एवढं जर, पण ते साहेबांनी जे माझ्या मनामध्ये भरलं आणि त्याच्यामुळं माझ्या मनातली आणखीन ताकद वाढलेली आहे की जे कुठेही असा जर प्रकार घडला की ॲक्सिडेंटचा असो काही असो तर मी तिथे धावत जाऊन त्या लोकांचा जीव वाचू शकतो अशी एक माझ्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे. बापनासाहेब, या प्रसंगाबद्दल आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. ॲक्च्युली काय आहे की 8 मुलं जे आहे ते पिकनिकसाठी दर्यामध्ये गेले होते. आणि हा जे वॉचमॅन आहे, आमच्या एरियामध्ये एक स्कूल आहे लेडी इंजिनियर म्हणून, तिकडचा वॉचमॅन आहे आणि तो त्यावेळेस तिथे उपस्थित होता. अनफॉर्च्युनेटली 6 जण त्याच्यात बुडाले दर्यामध्ये, पण त्यांनी 2 लोकांना वाचवलं. आणि त्यावेळी जे परिस्थिती होती, जे पाऊस जे मुंबईमध्ये होता आणि दर्या जो भरचक जे एकदम भरती खूप आली होती, म्हणून त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी जे साहसिक काम केलं, मला असं वाटलं की त्याच्या काही ना काही आपल्याला एक समजू की एक प्राइज नको, पण एक त्याला कुठेतरी लोकांसमोर ते उदाहरण होऊन लोकांसमोर ते आणायला पाहिजे. एक चांगलं एक्झाम्पल म्हणून की हा जीवन आहे स्वतःसाठी नाही, हा दुसऱ्यांसाठी पण आपण आहात तिकडे आणि दुसऱ्यांना पण मदत करायला पाहिजे. जर 2 लोकांचे जीव वाचवला ते एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही त्या स्कूलमध्ये गेलं, त्याचा एक
सत्कार चांगलं थोडं केलं आणि तिकडचे स्टुडंट्स जे खास होते त्यांना आम्ही सांगितलं की हे तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. जिथपर्यंत तुम्ही ह्या स्कूलमध्ये आहे तुम्ही बघा या माणसाला आणि एक इन्स्पिरेशन घ्या की आपण दुसऱ्या लोकांना कसं मदत केली पाहिजे. आणि त्याच्यात यथाशक्ती मी म्हणू की माझ्याकडून जे काय मी मदत करू इच्छितो ते मी त्याला एक प्रॉमिस केलं की बाई तुझ्या जे मुलाचे जे एज्युकेशन वगैरे आहे मी ते माझ्यावर घेण्यासाठी तयार आहोत. नाही तसं ते एक थोडा एक असं एक पुरस्कार त्याला दिला आणि एक माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की असा माणसाला आपण एक चांगला उदाहरण म्हणून लोकांसमोर आणू. बापराजे आपल्या गप्पा अशाच चालू राहतील, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्य करता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय मलबार हिल विभागातील कार्यकर्ते श्री राजकुमार बाफना यांच्याशी. बाफनाचं तुमचं मोठेपणा यातच आहे की तुम्ही अजूनही म्हणजे मला खोदून विचारल्यानंतरही तुम्ही मला ते सांगायला तयार नव्हतात की त्या ज्या वॉचमन होत्या त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही सांभाळताय. पण मला वाटतं हे की तुम्हाला सांगावंसं वाटतच नाहीये की नाही मी हे करतोय. तर जनरली असं होतं की बऱ्याचदा होतं की छोटीशी गोष्ट केली जाते आणि त्याचा गाजावाजा खूप मोठा होतो. तुम्ही एवढी मोठी गोष्ट करता आणि तरीही सांगायला नाही मला प्रसिद्धी नकोय. मला वाटतं हे एक तुमच्यातलं कार्य करते. आपण म्हणतात की नेकी करावर दर्या में डाल. म्हणजे आपण जे करतात ते दाखवण्यासाठी की लोकांना बोलण्यासाठी हे नाही. एक मनात असं एक विचार आहे, एक फिलिंग आहे की लोकांना जे काही आपण मदत करू शकतात ते केली पाहिजे. पण त्याची काय पब्लिसिटी करणं हे गरजेचं नाही, त्याची जरूर पण नाही. केलं संपलं विषय आपण ठीक आहे. पण याच भावनेने जर का सगळ्यांनी प्रयत्न केले तर खूपच कमी दिवसांमध्ये मेरा भारत महान म्हणायला काहीच हरकत नाही. भारत महान आहे ठीक आहे, काहीतरी आपले कुठे आपण कमी पडतात. पण अजून 67 इयर्स झाले तरी मी असं म्हणतो की वी आर अ यंग डेमोक्रेसी. बरीचशी आता आपल्याला काम करायचं आहे, स्वतःला करायचं आहे, सगळी लोकांना करायचं आहे, नेक्स्ट जनरेशनसाठी करायचं आहे आणि नेक्स्ट जनरेशनला पण करायचं आहे. ते हे सतत चालणार. इट इज आपण एक सांगू शकतो इट इज एव्होल्युशन आपली डेमोक्रेसीच्या. कारण की आपण कित्येक हजारो वर्ष आपण गुलाम होतो आणि त्याच्यानंतर आता जे आपल्याला जे डेमोक्रेसी मिळाली आहे म्हणून काही ना काही सतत चालत राहणार. भारत महान आहे याच्यात मला पूर्ण विश्वास आहे. पण तरी आपला समाज आहे त्याच्या कसं पुढे घेऊन जायचं त्याच्यावर आपल्याला खास लक्ष द्यायला पाहिजे. एक थोडंसं विषयांतर करतो की समाजकार्य करत असलेला माणूस हा शक्यतो घरच्यांसाठी नसतोच, तो समाजासाठीच असतो. तुमच्या घरामध्ये काय प्रतिक्रिया आहे? कंप्लेंट्स आहे, ऑलवेज कंप्लेंट्स असतात. पण काय आहे की सामाजिक कार्य जे आहे एक माणूस एक भावमध्ये पुढे जातो. एकदा आपला दिवसचा पूर्ण काम झाल्यानंतर आठवण येते हो मला आता घरी जायचं आहे, सगळ्यांची सेवा खायची आहे मला एवढा उशिराने. तर पण ठीक आहे, इट इज पार्ट ऑफ लाईफ. मला असं वाटतं की सगळ्यांनी आता एक्सेप्ट केलेला आहे की माझ्यासाठी एक हा मिशन आहे तर मी ह्याला काय सोडणार नाही आणि मजदार म्हणून सोडण्याची तर शक्यताच नाही, म्हणून ते चालणार. एक असंच सहज एक प्रश्न तुमच्याकडे मगातपासून मी बघतोय, खूप छान नीटनेटके दिसताय, दिसायला खूप छान आहात. थँक्यू. मग अभिनेता का नाही झाला, नेता का नाही झाला? नेता होण्याची अभिनेता का नाही झाला? आय थिंक मी स्वतःला नेता म्हणत नाही, मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ताच मला राहायचं आहे. अभिनेता वगैरे ठीक आहे. एक सगळ्यांना मला असं वाटतं की लहानपणामध्ये एक ऑलवेज ॲक्टिंग म्हणा की अभिनेता म्हणा ते काय एक अट्रॅक्शन असतो. तुम्हाला मला पण होतं, पण ठीक आहे आता काही नाही. आता पॉलिटिक्स आहे, समाजकार्य आहे, त्याच्यात मी पूर्णपणे बिझी आहोत आणि मला त्याच्यात खूप आनंद पडते. म्हणून मला पण अशी कोणती कला किंवा छंद तुम्ही कधी जोपासलात का? माझा असा सांगू इच्छितो की माझा मेन पॅशन आहे संगीत आहे. संगीत?
म्हणजे संगीत देता की नाही, मी गाता तुम्ही? मी प्रोफेशनल ट्रेनिंग पण घेतली आहे आणि प्रोफेशनल शोज पण बराचसे केलेले आहे. पण आता फक्त घरात की आपले एक फ्रेंड्स वगैरे असले की मी गातो, पण आता पब्लिक शोज मी सगळे बंद झाले माझे. पण आपल्या ह्या ज्या गप्पा चालल्या ह्या खूप मैत्रीपूर्ण गप्पा आहेत, तर एका मित्रासाठी एक गाणं होऊन जाऊ द्या असं मला वाटतं. ठीक आहे, असेच बरेचसे माझे गाणं आहे, पण एक गायन जे आहे, गीत जे आहे किशोर कुमारचे आहे, जे इन अ वे ज्या वेळेस मी शोज करत होतो ती माझी एक आयडेंटिटी होती. मी त्याचा एक थोडका एक भाग तुम्हाला गाऊन दाखवतो. नखरेवाली हा 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 हा, नखरेवाली हा 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 हा, नखरेवाली देखने में देख लूं है कैसी भोली भाली. हा 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 हा, अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, मन की काली. हा 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 हा, वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में. डिडलिए डुडलू डिडलिए डिडलिए डुडलू डिडलिए. क्या बात, क्या बात. थँक्यू. खूप छान गाता तुम्ही. मग कधी अल्बम वगैरे काढण्याचा विचार झाला की नाही तुम्ही? प्रोफेशनली काही गाण्याचा कार्यक्रम? मी आय वॉज ॲक्च्युली अ प्रोफेशनल सिंगर. 2 अल्बम्स पण मी केलाय, एक पिक्चरमध्ये पण गायन गाय. पण ठीक आहे, आता ते इट इज तुम्ही म्हणजे चंद्रासारखे, चंद्र जसा कलेने समजतो तसे तुम्ही हळूहळू समजत चालले. अरे एक सिंगर कार्य करता आमच्याकडे असं म्हणेन की खरं तुम्ही खूप छान गाता. आपल्या आपल्या गप्पा अशाच चालू राहतील, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्य करता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय मलबार हिल विभागातील कार्यकर्ते श्री राजकुमार बाफना यांच्याशी. बाफना साहेब, आपण आतापर्यंत ज्या काही गप्पा मारल्या त्या साधारणपणे तुम्ही तुमच्या विभागात केलेली जी काही कामं होती, शिक्षणाची असू देत किंवा सामाजिक असू देत किंवा कल्चरल हेरिटेजची असू देत, याबद्दल बोललो. पण समजा तुम्हाला जर का मलबार हिल या विभागाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं तर भविष्यातल्या तुमच्या काय योजना असतील? जी काही ॲक्टिव्हिटी सोशल लेवलवर केलेली आहे ते एकदा निवडून आल्यानंतर त्याला मी एक मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो. आणि जे सरकारकडून जे काय मदत घेऊ शकतात आम्ही, आणि लवकर ते लवकर लोकांना जे हे सगळे स्कीम्स जे आहे ते कसं आम्ही चालू करू शकतात त्याच्यावर लक्ष द्यायचं. पण त्याच्यात एक मेन एक गोष्ट अशी आहे की मलबार हिलमध्ये बरीचशी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, पण एकही गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की सगळी ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये असं व्हायला पाहिजे की, पण तरी एक मोठा एक प्रश्न आहे हेल्थचा. एक लहान तरी काही गोष्ट झाली तर मिनिमम 25-50 हजारचा फटका बसतो. एक गरीब माणूस जे आहे त्याच्यासाठी हे खूप मोठी रक्कम. शिवाय वेळ पण तेवढाच जातो ट्रॅव्हलिंगसाठी. तर म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जे गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे की बिलो पॉवर्टी लाईन जे आहे त्यांना जास्तीत जास्त सोय जे कसं मिळाली पाहिजे, आणि चांगलं एक हॉस्पिटल किंवा लहान हॉस्पिटल की अशी एक हेल्थ फॅसिलिटी ज्याच्यासाठी लोक ते कमीत कमी खर्चामध्ये तिथे जाऊन जे स्वतःचा उपचार करू शकतात. ICU फॅसिलिटी खास करून असली पाहिजे, आणि जे ऑपरेशन शल्यक्रिया जे असतात ते जास्तीत जास्त तिकडे हो, म्हणून ते त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलचा खर्च मला असा वाटतो आजच्या दिवसात ते खूप मोठा खर्च असतो, आणि ते जे भार जे असतो ते परिवारावर ते लोन वगैरे घेतात, ते रिपेमेंट करायला त्यांना वर्षानुवर्ष जातात. त्याच्यावर मला एक मला असं वाटतं की त्याच्यावर मला एक
इश्यू मोठा करून मला त्याला एक पुढे घेऊन जाऊन एक चांगली सोय करायची आहे मलबार हिलमध्ये. आणि भारताचा नागरिक म्हणून ज्या मूलभूत गरजा आहेत त्यात ही औषधोपचार किंवा या गोष्टी येतात आणि त्याचा फायदा तिकडच्या लोकांना झाला पाहिजे असं जास्त जास्त लोकांना व्हायला पाहिजे. कारण मलबार हिल आपण जसं तुम्ही म्हणाल की एकदम प्राईम एरिया आहे, द रिचेस्ट ऑफ द पीपल दे स्टे इन मलबार हिल, पण एक मोठा भाग आहे ते मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, त्याच्यापेक्षा पण गरीब जे जनता तिथे राहतात आणि त्यांच्यासाठी एक चांगली सोय जी आहे चिकित्साची, मेडिकल फॅसिलिटी ते करणं खूपच गरजेचं आहे. ते खूप मोठा एक प्रश्न आहे आमच्या मलबार हिलमध्ये. बापनासाहेब, आपण इथे आलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आमच्या संपूर्ण टीम कडून मी तुम्हाला या भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बापनासाहेब, आपण इथे आलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आमच्या संपूर्ण टीम कडून मी तुम्हाला या भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.